आर-टी ॲडमिशन 2025 सध्या प्रोसेस सुरू आहे। यामध्ये आता आपण जर बघू शकतो तर आजची 25 तारीख आहे आणि 25 तारखेमध्ये जर किती विद्यार्थ्यांनी आपली ॲडमिशन कन्फर्म केलेली आहे किंवा किती विद्यार्थ्यांची ॲडमिशन पोर्टलवर अपडेट केलेली आहे तुम्ही बघू शकता। तर टोटल 20,279 विद्यार्थ्यांची ॲडमिशन ऑनलाईनमध्ये कन्फर्म झालेली आहे आणि यामध्ये अजून भरपूर विद्यार्थ्यांच्या ज्या ॲडमिशन आहे ह्या अजून ऑनलाईनमध्ये कन्फर्म व्हायच्या आहे। काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंटसुद्धा व्हेरीफाय व्हायचे आहे। तर ही प्रोसेस साधारणतः 28 तारखेपर्यंत चालणार आहे, कारण 28 तारीख ही जी रेग्युलर लिस्ट लागलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांना 28 फेब्रुवारी ही तारीख देण्यात आलेली आहे। तर भरपूर पालकवर्ग विचारत आहे की तारीख वाढणार आहे का, तर ही आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही, कारण लास्ट इयरला 1 वीकचा जो टाईम एक्सटेंड करून देण्यात आलेला होता, परंतु यावर्षी देणार का हे आपण सांगू शकत नाही। त्यामुळे जास्तीत जास्त पालकवर्गांनी आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यावे व आपली ऑनलाईनमध्ये जी ॲडमिशन आहे ही कन्फर्म करून घ्यायची। आता आपल्याकडे 3 ते 4 दिवस बाकी आहे आणि हा आकडा जो कमी आहे तर हा आकडा आता जो ॲडमिशनचा जो आकडा असणार आहे हा आकडा आता वाढणार आहे, कारण जेव्हा टाईम पिरियड संपत येतो तेव्हा ॲटोमॅटिक ज्या ऑनलाईन ॲडमिशनचे जे विद्यार्थ्यांनी जे डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत त्यांच्या ॲडमिशन ऑनलाईनमध्ये फास्टमध्ये अपलोड केल्या जातात। तर आता आपल्याला तुम्ही डेली जर चेक केले तर बघू शकता की यामध्ये किती विद्यार्थी रोज आपल्या ॲडमिशन कन्फर्म करून घेत आहे। रेग्युलर राऊंडमधून जेही वॅकन्सी राहतील, म्हणजे सध्या जे विद्यार्थी प्रवेश घेतील आणि काही विद्यार्थ्यांचे जे प्रवेश आहे हे रद्द केल्या जातात काही कारणास्तव, जसे की त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे, काही पालकवर्गांना जी स्कूल मिळालेली आहे ती आवडत नाही किंवा अन्य कोणते कारण असेल, तर त्या कारणास्तव जर तुमच्या ॲडमिशन कॅन्सल होत असेल त्या परिस्थितीमध्ये जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहे तर वेटिंगमधल्या विद्यार्थ्यांना त्या स्कूलमध्ये त्यांना चान्स दिला जातो। तर त्यानंतर ही जे असणार आहे ही सेकंड लिस्ट जेव्हा वेटिंगवाल्यांची येईल त्यांनासुद्धा एक डेट देण्यात येणार आहे की त्या तारखेपर्यंत त्यांनासुद्धा डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागेल, तेव्हा ते पालकवर्ग आपल्या मुलाचे जेही डॉक्युमेंट आहे व्हेरीफाय करून घेणार आणि आपला प्रवेश निश्चित करणार। तर अशा प्रकारे ही प्रोसेस चालणार आहे। तर जास्तीत जास्त पालकवर्गांनी आपले रेग्युलर राऊंडमध्ये ज्याही पालकवर्गांना नंबर लागलेला आहे त्यांनी आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करून आपला प्रवेश निश्चित करावा। यामध्ये तुम्हाला स्कूल चेंज करून मिळणार नाही आहे, तुम्हाला जी स्कूल मिळालेली आहे त्या स्कूलमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे। जर तुम्ही प्रवेश घेत नसाल तर तुम्ही सेकंड लिस्टमध्ये किंवा कोणत्याही लिस्टमध्ये येणार नाही आहे, तुमचा डायरेक्ट जी प्रोसेस आहे ही कॅन्सल करण्यात येणार आहे आणि तुम्ही आर-टी प्रोसेसमधून बाद केले जाणार आहे। त्यामुळे जे स्कूल तुम्हाला मिळालेली आहे त्या स्कूलमध्ये तुम्ही प्रवेश घ्या, अन्यथा आर-टी सोडा, अशा प्रकारे डायरेक्ट आर-टीकडून सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये स्कूल चेंज करून मिळत नाही किंवा जेही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अगोदर बनवलेले पाहिजे, वेळेवर बनवलेले डॉक्युमेंट, जसे की इन्कम सर्टिफिकेट तुम्ही आता काढून सबमिट करत असाल तर ते सुद्धा तुमचं ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही व्हेरिफिकेशन सेंटरला व्हिजिट करा, तुम्हाला जेही अडचण आहे त्यांच्याकडून तुम्ही माहिती घ्या, ते तुम्हाला प्रॉपर गायडन्स करतील, त्यानंतर तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकता। तर आर-टीबद्दल कोणत्याही पालकवर्गांना जर अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, आपल्या चॅनलवर कमेंट्सवर संपूर्ण माहिती पुरवल्या जात आहे व आर-टीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।